नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 19 फेब्रुवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। 11 मार्चची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी जी काही यूट्यूब लाईव्ह आपण करतोय द युनिक अकॅडमीच्या याच्यावर, तर आज त्याचा तिसरा भाग आहे बघा। ओके, भाग 3 11 वाजता। सो तुम्ही ते यूट्यूब लाईव्ह जॉईन करू शकता। काल दुसरा भाग आपला झाला होता, सो त्यासंबंधीचे जे लिंक आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहेत। आता करोना जो आहे तो परत एकदा वाढायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे निर्बंध लागू करण्याच्या हालचाली पण सुरू झालेल्या आहेत प्रशासनाच्या। जवळपास राज्यामध्ये काल 5427 नवीन रुग्ण समोर आलेले आहेत। तर बघू येत्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी होतात, पण तुमच्यासाठी एक आहे की तुम्ही स्वतः काळजी घ्या आणि तुमच्या कुटुंबांची पण काळजी घ्या। सो बेसिकली काय आहे की अकोला, अमरावती इकडं संचारबंदी, त्याच्यानंतर यवतमाळमध्ये जमावबंदी, कारण तिकडं मोठ्या प्रमाणावर पेशंट्स होते। कदाचित आपल्यातली ती सिरियसनेस गेली आणि त्याच्यामुळे आपण निवांत फिरतोय। म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं बाहेर गेल्यानंतर मास्क न वापरणं किंवा निवांत असणं किंवा त्या गोष्टींमुळे सुद्धा हे होऊ शकतं। सो सर्वांनी काळजी घ्या। राज्य सहकारी बँक घोटाळा जो आहे त्याच्यामध्ये सहकार विभागाच्या चौकशीमध्ये सारे निर्दोष सापडलेले आहेत। आता है ना, जवळपास 76 जणांना याच्यामध्ये दिलासा मिळालेला आहे। मग सहकार विभागाची चौकशी असू देत, पोलिसांची चौकशी असू देत, जे काही अहवाल होते त्या अहवालामध्ये सर्वांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। सो महाराष्ट्रामधलं हे प्रकरण बरंच गाजत होतं की जवळपास ही जी बँक होती, सहकारी बँक, राज्य सहकारी बँक, तर त्याच्यामध्ये चुकीच्या निर्णयांमुळे जवळपास 1600 कोटी रुपयांचं नुकसान बँकेला झालं आहे असा ठपका ठेवण्यात आला होता। पण आता सर्वांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे। विवा शिरवाळकर जे काही आहेत ज्येष्ठ नाटककार, त्यांचं संगीत नाटक आहे एक ययाती आणि देवयानी। हे ययाती आणि देवयानी हे जे नाटक आहे ते आता इंग्रजीमध्ये त्याचा अनुवाद करण्यात आलेला आहे। त्याचा इंग्रजीत अनुवाद जो केलेला आहे तो निनाद जाधव यांनी केलेला आहे। आणि असं पहिल्यांदा होतं आहे की विवा शिरवाळकरांचं जे काही संगीत नाटक आहे ते इंग्रजीत येतं आहे। म्हणजे बरीचशी नाटकं जी आहेत ती हिंदीमध्ये वगैरे ट्रान्सलेट झालेली आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं की सौभद्र, त्याच्यानंतर मान अपमान, हे ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांनी हिंदीमध्ये यांचे अनुवाद केलेले आहेत। इंग्लिशमध्येही काही अनुवाद आहेत, परंतु ते इंग्लिशचे अनुवाद जे आहेत ते रेग्युलर नाटकांचे आहेत ना, विजय तेंडुलकरांची नाटकं वगैरे, तर किंवा सतीश आळेकरांची नाटकं जी आहेत, पण ती जी होती तर ती रेग्युलर नाटकं होती। संगीत नाटकाच्या बाबतीत पहिला प्रयोग आहे आणि बघूया त्या काळामध्ये मग याला कसा रिस्पॉन्स मिळतो। सो ययाती आणि देवयानी लक्षात ठेवा, ज्येष्ठ नाटककार विवा शिरवाळकरांचं हे संगीत नाटक आहे आणि त्याचा इंग्रजी अनुवाद निनाद जाधव यांनी केलेला आहे। मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्रातलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि संस्कृत विद्यापीठ जे आहे त्याची राज्यात 4 ठिकाणी उपकेंद्र उघडण्यात येणार आहेत। हिच्यामध्ये पुणे, रत्नागिरी, नांदेड, औरंगाबाद। सो हे 4 केंद्र आहेत बघा, पुणे, रत्नागिरी, औरंगाबाद आणि नांदेड। सो हे एक लक्षात ठेवा। मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय जे आहे पुणे, रत्नागिरी, नांदेड, औरंगाबाद इथं उपकेंद्र त्याची उघडण्यात येणार आहेत। सुशांत सिंहच्या आयुष्यावर एक चित्रपट येतो आहे, त्याचं नाव आहे न्याय द जस्टिस। परंतु या चित्रपटासंबंधी एका चाहत्याने, सुशांतच्या चाहत्याने एक बरेचसे प्रश्न उपस्थित करून त्याविरोधात न्यायालयात याचिका हे केलेली आहे, दाखल केलेली आहे। फक्त यासंबंधीची याचिका जी आहे त्याच्यावर तातडीने सुनावणी देण्यास न्यायालयाने नकार दिलेला आहे। फक्त एक एवढं लक्षात ठेवा, न्याय द जस्टिस हा जो चित्रपट आहे सुशांत सिंग राजपूतच्या आयुष्यावर आधारित आहे। ओके, त्याच्यानंतर लसीकरणामध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे। 1 क्रमांकावर जो आहे तो US, 2ऱ्या नंबरवर आहे ब्रिटन, 3ऱ्या नंबरवर भारत आहे। ओके, सो बेसिकली हे काल म्हणजे जवळपास 18 फेब्रुवारी रोजी आपल्या जे काही आरोग्य मंत्रालय आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, त्यांनी हे डिक्लेअर केलं की लसीकरणात भारत जो आहे तो 3ऱ्या क्रमांकावर आहे। सो पहिल्या नंबरवर US, दुसरा ब्रिटन, तिसरा भारत। तर हे एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर मेजर जनरल निवृत्त बसंत कुमार महापात्रा, तर यांचं निधन झालेलं आहे। ते 88 वर्षाचे होते आणि एकंदरीतच 4 युद्धांमध्ये त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी त्यांची सांभाळली होती।
1961 गोवा मुक्ती संग्राम, 62 भारत चीन, 65 71 भारत पाकिस्तान. सो हे 4 युद्ध याच्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांची जबाबदारी स्वीकारली म्हणजे पार पाडली. सो मेजर जनरल बसंत कुमार महापात्रा जे आहे, म्हणजे ॲक्च्युली जर तुम्ही MPSCचा विचार केला व्यक्तिवेधमध्ये, तर खरं तर आजपर्यंत लष्कराशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींवर प्रश्न विचारलेले नाही आहेत. परंतु लोकसत्ताने गेल्या जवळपास 1 वर्षापासून लष्कराशी संबंधित महत्त्वाची पदं भूषवलेल्या व्यक्तींनासुद्धा खूप प्रॉपरली पेपरमध्ये स्थान देण्याचं काम 1 वर्षापासूनच सुरू केलेलं आहे. ही खूप चांगली बाब आहे, कारण ही लोकं फार महत्त्वाची आपल्या समाजासाठी आणि आपल्या स्वतःसाठी. परंतु आजपर्यंत त्याच्यावर MPSCमध्ये असा डायरेक्टली प्रश्न आपल्याला दिसत नाही. सो येत्या काळात कदाचित हा ट्रेंड जो आहे तो तिथं रिफ्लेक्ट होऊ शकतो. सो बघूयात येत्या काळात जर तसे प्रश्न आले तर. मेट्रोमॅन श्रीधरन जे आहे ते भाजपमध्ये लवकरच प्रवेश घेणार आहेत आणि केरळमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहे आणि त्या निवडणुकीपूर्वी ते श्रीधरन जे आहे तर ते भाजपमध्ये प्रवेश घेतील अशी एक खात्रीशीर बातमी जी आहे ती प्रत्येक न्यूजपेपरला BJP प्रवक्त्यांनी दिलेली आहे. श्रीधरन वय वर्ष 88. आता यांना मेट्रोमॅन का म्हटलं जातं, कारण एकंदरीतच देशातल्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा चेहरा मोहरा त्यांनी बदलला होता आणि जे काही मेट्रो प्रकल्प आहे त्याच्यासाठी त्यांचं जे काही काम आहे आणि त्याच्यातून मग त्यांना मेट्रोमॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. सो श्रीधरन ही व्यक्ती आधीपासूनच खूप न्यूजमध्ये आहे आणि जर ते राजकारणात येत असतील तर मग तिच्यामध्ये खूप महत्त्वाचा आस्पेक्ट एक असणार आहे. ओके. त्याच्यानंतर शबनमची जी केस आहे बघा, कुटुंबाच्या खुनाबद्दल शबनमला फाशी होणार आहे आणि फाशी जाणारी ती पहिली भारतातली महिला ठरणार आहे आता. तर शबनमची जी केस होती ती बरीच गाजली होती. 2008 मधली ही केस आहे, 2008मध्ये. आणि 2008 14 एप्रिल 2008. तर तिने प्रियकराबरोबर मिळून घरातली जी सर्व लोकं होती 7 सदस्य त्यांना गुंगीचं औषध दिलं होतं आणि नंतर त्यांचा खून केला होता, कारण तिच्या लग्नासाठी घरच्यांचा विरोध होता. कारण शबनम जी होती ती MA होती इंग्रजी आणि भूगोल आणि जो प्रियकर होता तो 5वी अनुत्तीर्ण होता. सो बेसिकली घरच्यांचा विरोध होता, जो काही शिक्षणातला गॅप आहे आणि त्या सगळ्या याच्यातून, आणि तो मजुरी करत होता तो त्या सगळ्या याच्यातून. मग आता इंडियन सोसायटी हा जो एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की जो GS1मध्ये येतो बघा. आणि शबनमची जी केस आहे तिच्यावर बरीच चर्चा होईल, कारण पहिल्यांदा असं होतं की महिलेला फाशी दिली जाते. महिलांना फाशी देण्यासाठीची जी काही व्यवस्था आहे ती मथुरा कारागृहातच आहे. तर हेही एक लक्षात ठेवा, भारतात महिलांना जर फाशी द्यायची असली तर ती मथुरा कारागृहात देण्यात येते. ओके. सो जे गाव आहे तिचं बावनखेडी नावाचं गाव आहे बघा, तर त्या गावामध्ये 13 वर्ष झालेली आहेत तरीसुद्धा जन्मलेल्या कुठल्याही मुलीचं नाव तिथं आता शबनम ठेवलं जात नाही. तर एकंदरीतच लोकांमध्ये द्वेष भावना आहे, कारण संपूर्ण कुटुंब तिने संपवलं होतं. उत्तर प्रदेशमधली ही केस आहे आणि ही बरंच गाजलेली केस आहे ना. क्राईम पेट्रोलचा एपिसोड पण झाला याच्यावर. आता दर्जा जो आहे खेळण्यांच्या बाबतीमध्ये, तर त्या दर्जाशी खेळणं तुम्हाला महागात पडू शकतं, कारण खेळणे जे आहेत त्या खेळण्यांवर ISIचं जे काही हे आहे चिन्ह ना, ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ओके. इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट याचा फुल फॉर्म जो आहे तो आहे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. जर तुम्ही तसं केलं नाही तर 2 वर्षाचा कारावास होऊ शकतो. आता एकंदरच खेळण्यांचा जो दर्जा आहे तो टिकवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आता बऱ्याचदा असं होतं ना, ही खेळणी जी असतात तर ती जर प्रॉपर हिच्यात बनलेली नसतील, प्रॉपर स्टँडर्ड त्याच्यासाठी निकष जे आहेत तर त्याचं पालन झालं नसेल, तर बऱ्याचदा असं होतं की लहान मुलांना विषबाधासुद्धा होऊ शकते, कारण जे काही वेगवेगळे मेटल्स आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात वापरल्या जातात. ओके. सो क्वालिटी कंट्रोल ऑर्डर 2020चा अध्यादेश आहे, क्वालिटी कंट्रोल ऑर्डर, त्याच्यानुसार ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. ओके. क्वालिटी कंट्रोल ऑर्डर, तर ते एक लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये जे आहे की तुम्हाला याच्यासाठीचं वार्षिक शुल्क जे आहे, मोठ्या उत्पादकांना 98,000 रुपये, लघु उत्पादक 79,000 रुपये, सूक्ष्म उद्योग जे आहेत त्यांना 59,000 रुपये आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की खेळण्यांचं उत्पादन, साठवणूक, विक्री, प्रदर्शन याच्याकरता ISIचं चिन्ह त्याच्यावर बंधनकारक आहे. दुसरी महत्त्वाची बाब, या सर्व याच्यामध्ये हस्तकलेमधून तयार केलेली जी काही खेळणी असतात ती वगळता प्लॅस्टिक असेल किंवा लाकडी खेळणी किंवा सॉफ्ट टॉईज, सर्व लहान मोठ्या खेळण्यांना ISIचं बंधनकारक आहे. म्हणजे हस्तकलेतून तयार केलेली खेळणी जी आहे तिच्यातून वगळण्यात आलेली आहे, त्याला ISIचं जे काही आहे बंधन ते नसणार आहे. तर ती एक बाब लक्षात ठेवा.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात 14 जिल्ह्यांमध्ये उत्पादकांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात झालेली आहे. नव्या कायद्याच्या माहितीसाठी विमानतळ असेल, मॉल असेल, प्रमुख वितरकांना पत्र पाठवण्यास सुरुवात झालेली आहे. सो हे कायदा आधी चालेल, म्हणजे हे जे सगळं काही नोटिफिकेशन आहे ते आधी चाललेलं आहे, परंतु याच्यामध्ये बेसिक असं आहे की लोकांपर्यंत ती बाब पोचलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे उत्पादक जे आहेत ते जुन्याच पद्धतीने काम करत आहेत. तसं याच्यामध्येही त्यांनी सांगितलं आहे की चीनमधून जो येणारा माल आहे तो मोठ्या प्रमाणावर जो आहे तो कमी झालेला आहे. जो येतो आहे त्यांच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता भारतीय खेळणी किंवा भारताच्या याच्यामध्ये जरा स्कोप मिळणार आहे. खेळण्यांच्या बाबतीत पण तुम्ही जर आपलं 2021चं इयरबुक बघा किंवा मागच्या वर्षाचे लेक्चर तुम्ही केले असतील तर आपण डिस्कस केलं होतं की पंतप्रधानांनी भारताला खेळण्यांचं जागतिक हब बनवण्यासंबंधीचं वक्तव्य केलं होतं आणि त्यासंबंधीचे आपण मग ते सगळे शहर आणि तिथं मिळणारी खेळणी बघितली होती. घर विक्रीसाठी आता 5 वर्षांची अट. आता याच्यामध्ये जे आहे की झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण जे काय असतं, SRA, तर याच्यामध्ये जे असतं की झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये 10 वर्षे तुम्ही कुणाला घर विकू शकत नाही. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये घर मिळालं तर तो 10 वर्षे ते विकू शकत नाही. परंतु बऱ्याचदा असं दिसून आलेलं आहे शहरांमध्ये की फायनान्शियल इश्यू असतील किंवा ही लोकं जी असतात तर ती फार कमी संसाधनांमध्ये जगण्याची त्यांना सवय पडलेली असते. त्याच्यामुळे ती घरं ते शक्यतो विकून टाकतात किंवा रेंटनी देतात असं होतं. सो अशा कितीतरी केसेस समोर आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मग सरकारने काय केलेलं आहे की आता ही लोक ऐकतच नाही म्हटल्यानंतर 10 वर्षाच्या ऐवजी ही अट 5 वर्षे करण्यासंबंधीचा विचार ते करतायत. म्हणजे जवळपास मुंबईमध्ये याचं उल्लंघन करत 15,000हून अधिक जास्तची घरं जी आहेत ती विकली गेलेली आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे सर्व लाभार्थी घरमालक जे आहेत की ज्यांना ते घर मिळालं होतं त्यांना नोटीस आपण दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती कुटुंब धास्तावलेली आहेत की घर आपलं जाईल का, आपण बेघर होऊ का, असे बरेच इश्यू आहे. पण आता गव्हर्नमेंट थोडं प्रॅक्टिकली विचार करत आहे आणि 10च्या जागी 5 वर्षाची हे राहील. म्हणजे तुम्ही 5 वर्षानंतर तुमचं घर जे आहे ते विकू शकता. परीक्षा पे चर्चा यंदा ऑनलाईन होणार आहे बघा. तर आता एकंदरच परीक्षा पे चर्चा हा जो कार्यक्रम आहे दरवर्षी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत तर ते कार्यक्रम घेत असतात. हा कार्यक्रम जो आहे यंदा ऑनलाईन होणार. तर ऑब्वियसली कोविड-19मुळे ऑनलाईन होणार. आणि इथं तुम्ही बघू शकता हे इथं लोगो वगैरे आहे त्याचा, परीक्षा पे चर्चा, है ना. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी होते की तुम्ही तुमच्या पंतप्रधानांशी इंटरॅक्ट करू शकता, त्यांना प्रश्न विचारू शकता. आता मार्च महिन्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि बोर्डाच्या परीक्षा असतात किंवा पालक असतात त्यांना ताणतणाव येऊ नये, स्ट्रेस कमी व्हावा याच्यासाठी मग पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते त्यांना म्हणजे त्यांच्याबरोबर एक संवाद साधून मग त्याच्यामधून त्यांना ताणतणावातून कसं बाहेर पडायचं हे एक त्याचा मंत्र देतात. 2016 मार्चपासून हे सुरू झालेलं आहे बघा. मार्च 2016 तर हा उपक्रम तिथून सुरू झालेला आहे. ओके. सो ही एक फार महत्त्वाची बाब आहे आणि त्या याच्यामध्ये पॉप्युलॅरिटी पण याची आहे की विद्यार्थ्यांना पंतप्रधानांशी इंटरॅक्ट करता येतं. इंजेन्युइटी हेलिकॉप्टर. ओके. आता हे नासाचं हेलिकॉप्टर आहे बघा, इंजेन्युइटी हेलिकॉप्टर. तर पर्सिव्हरन्स ही बग्गी घेऊन ते मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. मंगळावरचं पहिलं उड्डाण असणार आहे बघा. सो पर्सिव्हरन्स बग्गी जी आहे ती तुम्ही बघू शकता इथं. आता खरं तर मंगळावरच्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रायोगिक चाचणी याच्यावर होणार आहे. पृथ्वीवरून कमीत कमी सूचनांच्या आधारे उड्डाण घेणं, उडणं, पुन्हा जमिनीवर उतरणं अशी क्रिया हे हेलिकॉप्टर करतं. आणि परग्रहावरचं पहिल्या उड्डाणाची चाचणी याची होणार आहे. म्हणजे हे पृथ्वीवर वर्क होतं, आता परग्रहावर कसं वर्क होईल त्याची चाचणी इथं केली जाणार आहे. आता हे जर तुम्ही बघितलं इंजेन्युइटी, तर इंजेन्युइटी जे आहे त्या बग्गीच्या पोटाला पाय जोडलेले आहेत. योग्य वेळी पाय मोकळे होतात आणि मंगळाच्या पृष्ठभागावर ते टेकतील. याचा अँटेना वर आहे, सौरपंखे याला आहे. एका दिवसात 90 सेकंदाचे उड्डाण करू शकेल इतकी ऊर्जा तिच्यामध्ये साठवली जाते सौर ऊर्जेच्या माध्यमातून. हे त्याचे ब्लेड्स आहेत 1.2 मीटर. ही बॅटरी आहे, सेन्सर कॅमेरा आहे आणि पाय आहे. सो हे तुमच्यासमोर आहे सगळं. 5 मीटरपर्यंत उंची गाठण्याची क्षमता आहे. म्हणजे हेलिकॉप्टर जे आहे ते 5 मीटर उंचीपर्यंत उडणं आणि त्याच्यानंतर जी काय आहे की 30 मीटरचा पल्ला, 300 मीटरचा पल्ला ते गाठू शकतं. त्याच्यानंतर मंगळावरचं जे वातावरण आहे ते विरळ आहे. पृथ्वीच्या वातावरणाच्या तुलनेमध्ये 1% कमी विरळ आहे. MCQसाठी लक्षात ठेवा, मंगळावरचं जे वातावरण आहे ते पृथ्वीच्या याच्यापेक्षा 1% विरळ आहे. हेलिकॉप्टरचं जे वजन आहे ते 1.8 किलो पृथ्वीवर आणि 0.
किलो मंगळावर आहे. सो ऑब्वियसली तुम्ही हेही करू शकता की 1.8 kg पृथ्वीवर, तर 0.68 kg मंगळावर, एवढं ते वजन आहे. जसं चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये काय तुलना असते बरं, म्हणजे वजनाच्या बाबतीमध्ये काय फरक पडतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मंगळावरचा एक दिवस 24 तास 37 मिनिटाचा असतो, पृथ्वीवरचा 1 तास 23 तास 56 मिनिटाचा असतो. तर हेही एक लक्षात ठेवा. मंगळावरचा दिवस, मंगळावरचं वातावरण 1% विरळ आणि वजनाचा जो काही रेशो आहे तर ती एक बाब लक्षात ठेवा. सो एवढं एक आहे की इंजेन्युइटी हेलिकॉप्टर जे आहे ते नासाचं आहे, ते मंगळावर जाणार आहे. ओके. भीम आर्मीचे जे काही आहेत है ना नेते, तर त्याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद किंवा रावण यांचा समावेश जगप्रसिद्ध टाईम नियतकालिकांनी जगातल्या उदयोन्मुख नेत्यांच्या यादीमध्ये केलेला आहे. आणि त्यांनी याच्यात म्हटलेलं आहे की भीम आर्मीच्या चळवळीमुळे दलितांची जी आहे ती गरिबीपासून मुक्तता होते, त्याच्यासाठी ते प्रयत्नरत असतात आणि दलितांना न्याय मिळावा म्हणून ही संघटनेने अनेक लढे उभारलेले आहेत. सो भीम आर्मीच्या बाबतीमध्ये ना जो काही पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे दलित उत्थानाचा, तो टाईम मॅगझिननी नोंदवून चंद्रशेखर आझाद किंवा रावण यांना उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत स्थान दिलेलं आहे. रश्मी सामंत जी आहे, तर रश्मी सामंतने राजीनामा दिलेला आहे. कसला, तर ऑक्सफर्ड स्टुडंट युनियनचे अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळालेली भारतीय विद्यार्थिनी होती रश्मी सामंत, आणि तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ती बरीच चर्चेत होती है ना. आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवरून तिच्यावर बरंच वादंगही उठलं होतं. सो तिने राजीनामा दिलेला आहे. बेलारूसच्या 2 महिला पत्रकारांना कैदेत ठेवण्यात आलेलं आहे, कारण त्यांनी सरकारची परवानगी नसलेलं आंदोलन जे आहे त्याचं छायाचित्रण केलं आणि त्याच्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली असं सरकारला वाटतं. आता लुकाशेंको जे आहेत, तर लुकाशेंको हे जबरदस्तीनेच तिथं बेलारूसमध्ये सत्तेत आल्यासारखे आहेत, एकाधिकारशाही त्यांची आहे. आता ऑब्वियसली सरकार कोणत्या आंदोलनाला परवानगी देणार, म्हणजे की आमच्या विरोधात तुम्ही आंदोलन करा, तर त्याला परवानगी कुठून मिळणार. तर असे जे काय आंदोलन आहेत तर त्याचं चित्रण केलं. यांना 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे बघा. ओके. सो बेसिकली ह्या दोन, त्यांचं नाव जे आहे की एक जी आहे ती कॅटरीना आंद्रेयेवा आणि दुसरी आहे डेरिया चुल्तसोवा. आता कॅटरीना जी आहे ती 27 वर्षाची आणि डेरिया जी आहे ती 23 वर्षाची आहे. सो कॅटरीना आंद्रेयेवा आणि डेरिया चुल्तसोवा, सो या 2 पत्रकार आहेत. बघूया त्या काळामध्ये काय होतं. आता याच्यामध्ये मुद्दा तोच येतो परत की आता मधल्या काळामध्ये आपल्या इथेही बऱ्याच पत्रकारांना शिक्षा झालेली आहे किंवा त्यांना अटक करण्यात आली वगैरे वगैरे. त्याच्यामुळे एकंदरच पत्रकारिता आणि त्या सगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या सगळ्याची चर्चा परत चालू राहते. आर्टिकल 19. ओके. आता एहसान नुल्ला जो आहे त्याने मलालाला धमकी दिलेली आहे की पुढच्या वेळेस गोळी चुकणार नाही. हा तोच पाक हल्लेखोर आहे की ज्यांनी मलालावर गोळी झाडली होती एकेकाळी, आणि एकंदरीतच 2012मध्ये त्यांनी तो हल्ला केला होता मलालावर. आता 2012 नंतर 2021मध्ये हीच व्यक्ती परत एकदा ट्विटरच्या माध्यमातून धमकी देते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की एहसान नुल्ला जो आहे त्याला अटक झाली होती, परंतु तो तुरुंगातून पसार झाला. ही बाब पाकचं जे लष्कर आहे ते आजही मानण्यास तयार नाही की हा एहसान नुल्ला पळून गेलेला आहे. पण त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोशल मीडिया थ्रू समोर ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे एकीकडे हे क्लिअर आहे की तो तिथून निसटला आहे. पण बघूयात मलाला, आणि मग ते सगळे जे काही जुन्या आठवणी आहेत त्या याच्यामुळे आल्यात की 2012मध्ये मलालाबरोबर जो काही इन्सिडेंट झाला होता. क्वाड मीट, बघा क्वाडवर प्रश्न खूप अपेक्षित आहे त्या काळामध्ये. तुम्हाला मी सांगितलं पण होतं, MCQचं जे बुक आहे आपलं तिच्यातला प्रश्न क्रमांक 98 जो आहे, पहिली टेस्ट, फर्स्ट टेस्ट जी आहे, तर तिच्यामध्ये क्वाड हा शब्द तिथं सुटला होता. क्वाडचे जे काही सदस्य असणारे देश जे आहेत तर तिच्यामध्ये परत आपलं तेच भारत आहे है ना, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि जपान आहे. इंडिया, ऑस्ट्रेलिया, जपान, युनायटेड स्टेट्स. आता हे ग्लोबल गुडसाठी की म्हणजे जागतिक स्तरावर चांगल्या गोष्टी घडाव्यात त्याच्यासाठी एकत्र येऊन काम करणार आहेत. आणि एकंदरीत यांनी जे म्हटलेलं आहे की म्यानमारमध्ये रूल ऑफ लॉ आला पाहिजे, म्हणजे म्यानमारमधली जी काही परिस्थिती आहे ती खूप प्रॉपर झाली पाहिजे, पहिल्यासारखी झाली पाहिजे. लष्कराने जे तिथं गडबड करून ठेवलेली आहे त्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. सो क्वाड लक्षात असू देत. त्याच्यानंतर योगा जो आहे तो स्ट्रेस रिलीज करतो, त्याच्या संबंधीचा हा सगळा अभ्यासक्रम आहे. लॉकडाऊनमध्ये जी लोक योगा करत होती त्यांना स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन अशा कुठल्याही गोष्टी नव्हत्या. जी लोक लाँग टर्ममध्ये योगा करतात तर त्यांनासुद्धा ह्या गोष्टी खूप प्रॉपरली मिळतात. सो पॉझिटिव्ह आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, योगाला स्पोर्ट्स किंवा क्रीडाचा दर्जा देणारा देश कोणता, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
सो बेसिकली तुम्ही थोडासा वेळ काढून है ना योगा आणि त्या गोष्टी स्वतःसाठी थोडा वेळ देणं अपेक्षित आहे. जी काही प्रदूषित हवा आहे तिच्यामुळे दिल्लीमध्ये जवळपास 54,000 लोकांची डेथ झाली. जर तुम्ही बघितलं तर दिल्लीमुळे जे काही लोकांची मृत्यू झालेला आहे प्रदूषणामध्ये, दिल्लीत 54,000, मुंबईमध्ये 25, बेंगळुरू 12,000, हैदराबाद 11, चेन्नई 11, लखनौ 6,700. प्रदूषणामुळे सर्वात जास्त मृत्यू जे आहेत ते भारतात दिल्लीमध्ये आहेत. जागतिक स्तरावर जर तुम्ही बघितलं तर PM2 है ना, PM पार्टिक्युलेट मॅटर 2.5 याच्यामुळे 1,60,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि हिच्यामधलं जे महत्त्वाचे सिटी आहेत जागतिक स्तरावर, तिच्यात दिल्ली एक नंबरवर आहे बघा, मेक्सिको, त्याच्यानंतर सॅन पाओ, शांघाई, टोकियो. तर हे जे शहरं आहेत जागतिक स्तरावरचे तिच्यावरही, तर हा ॲक्च्युली रिपोर्ट जो आहे, हा रिपोर्ट आलेला आहे. आणि याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की या सर्व याच्यामध्ये पॉल्युशन जे आहे त्या पॉल्युशनमुळे मोठ्या प्रमाणावर जे आहे की मृत्यू होत आहेत. आणि त्याच्यामुळे एक आहे की कॉस्ट टू इकॉनॉमी, है ना, कॉस्ट टू इकॉनॉमी जे आहे की तुमचं प्रदूषण तुम्हाला तुमच्या इकॉनॉमीला कुठपर्यंत हानिकारक ठरू शकतं आणि त्याची किंमत तुम्हाला किती मोठी मोजावी लागू शकते. म्हणजे साधी गोष्ट आहे ना की लॉस्ट लाईफ इयर, म्हणजे साधी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, मग त्याचं सगळं फॅमिली आणि त्या सगळ्या गोष्टी, तो जो काही तुमच्या इकॉनॉमीला हातभार लावणार होता. सो याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात आणि त्यामुळे हा एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे. ओके, भारतात एवढं लक्षात ठेवा की सर्वात जास्त मुंबई. मेक पीस विथ नेचर नाऊ. आता याच्यामध्ये जे आहे की परत त्याच गोष्टी आहेत. जरी कोविड-19मुळे मधल्या काळामध्ये ग्रीन हाऊस गॅसचं इमिशन कमी झालेलं असलं तरीसुद्धा 2020मध्ये जवळपास है ना या सेंच्युरीमध्ये 3 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढू शकतं. आणि त्याच्यामुळे येत्या काळात आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत 2030पर्यंत आपल्याला क्लायमेट चेंज असेल, इकोसिस्टीम असेल, त्याच्यानंतर फूड अँड वॉटर सप्लाय असेल, तर याच्यासाठी खूप चांगलं काम करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्याकरता सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपल्या इथं झाली पाहिजे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की जे देश झिरो इमिशनसाठी तयार आहेत असे किती देश आहेत, तर फक्त 126 देश आहे जगातले. ओके, झिरो इमिशन की आम्ही शून्य उत्सर्जनासाठी प्रयत्नरत असणार आहेत. त्याच्यानंतर डेव्हलपिंग कंट्रीजसाठी डेव्हलप कंट्रीजद्वारे जो काही $100 बिलियन जो फंड आहे तो उभा राहणं पण गरजेचं आहे. सो ह्या क्लायमेट संबंधीच्या महत्त्वाच्या फॅक्ट्स होत्या. ओके, त्याच्यानंतर हैदराबादला ट्री सिटीचं स्टेटस मिळालेलं आहे बघा. हैदराबादनी जागतिक स्तरावरची ट्री सिटी म्हणजे वृक्षांचं शहर असं बिरुद जे आहे तर ते मिळवलेलं आहे. आणि हे अर्बन डे फाउंडेशन आणि फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांच्याद्वारे आहे. तर हे खूप महत्त्वाचं आपल्यासाठी उद्या MCQसाठी विचारलं जाऊ शकतं. अर्बन फॉरेस्ट्रीमध्ये हैदराबाद लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेशल व्हिजा स्कीम लॉन्च केलेली आहे साऊथ एशियाकरता, की एकंदर कोविड-19च्या याच्यात डॉक्टर आणि नर्स यांना येणं जाणं सुकर व्हावं याच्याकरता. ओके, वेगवेगळ्या देशांमध्ये. अरुणाचल बॉर्डरवर आपण मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट आता करणार आहोत. जवळपास है ना 1100 जे काही करोड आहेत ते याच्यासाठी दिले जातील दोन्हीकडून, इंडिया आणि चायना. तर कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणावर होणार आहे इथं. आणि भारत जे आहे की जवळपास 18 फूटचे ट्रॅक बनवणार आहे 598 किलोमीटर. आणि ते गरजेचं आहे. आता याच्यामध्ये MCQचा मुद्दा महत्त्वाचा आहे. अरुणाचल प्रदेश जो आहे, तर अरुणाचलच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा अरुणाचलची सर्वात जास्त बाँड्री जी आहे ती चायनाबरोबर आहे. म्हणजे सीमा कोणाबरोबर शेअर केली जाते, त्याच्यानंतर म्यानमार. ओके, आणि त्याच्यानंतर तिसरा देश जो आहे तो आहे भूटान. सो MCQ करता हे लक्षात ठेवा की अरुणाचल सर्वात जास्त सीमा चायनाबरोबर शेअर करतो. 2 नंबरला म्यानमार, 3 नंबरला भूटान. ओके, बाकी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते उभं राहील दोघींकडून, तो एक मेजर मुद्दा आहेच. बघा, आपण मागच्या वेळेस एक न्यूज बघितली होती, तुम्हाला आठवत असेल की ऑस्ट्रेलियाने काय केलं होतं की फेसबुक आणि गुगल यांना सांगितलं होतं की तुम्ही आमच्या इथल्या लोकल न्यूज एजन्सीच्या ज्या न्यूज वापरतात तर त्याच्यासाठी तुम्ही चार्ज पे करणं अपेक्षित आहे. या दोघांनी सांगितलं होतं गुगल फेसबुकने की आम्ही असले चार्जेस देणार नाही. आणि तुमचं जे सर्व्हर आहे सोशल मीडिया, तर ते मीडिया कंटेनर्स आम्ही ब्लॉक करून टाकू. सो ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनीचा जो काही स्टँड होता तो फार क्लिअर होता, तुम्हाला जे करायचं ते करा. आणि हिच्यामध्ये आता जे आहे की फेसबुकनी ऑस्ट्रेलियामधलं जे आहे की सगळं मीडिया कंटेंट ब्लॉक करून टाकलेलं आहे. तर बघू येत्या काळात काय होतं. म्हणजे फेसबुकने एक पाऊल पुढे घेतलेलं आहे. असं वाटत होतं की या कंपन्या मागे सरकतील, पण फेसबुकने त्यातलं सगळं मीडिया कंटेंट जे आहे ते ब्लॉक करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर IPLमध्ये बघा सर्वात जास्त बोली जी लागलेली आहे ती ख्रिस मॉरिसला लागली आहे.
8.25 कोटी रुपये. 2015मध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्सनी 16 कोटीची जी बोली होती जे युवराज सिंगला लावली होती. ओके, त्याचा पश्चाताप त्यांना कदाचित आजही होत असेल, तर त्याच्यापेक्षाही जास्त आहे. सर्वात जास्त आतापर्यंत 16.25. म्हणजे एकीकडे इतका करोना झाला पण IPLला काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर 15 कोटी कायले जेमिन्सन जो आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने याला घेतलेला आहे. आणि हा जो साऊथ आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस आहे त्याला राजस्थान रॉयल्सनी घेतलेला आहे. ते पण एक लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटी रुपये. आता बिगर आंतरराष्ट्रीय महागडा खेळाडू जो आहे भारतीय, तर तो आहे कृष्णप्पा गौतम, 9.25 कोटी. त्याच्यानंतर 8 कोटी रुपयामध्ये बिगर आंतरराष्ट्रीय परदेशी क्रिकेटपटू जो आहे तो रायले मेरेडीथ आहे पंजाब किंग्सला. सो ते एक लक्षात ठेवा, जर उद्या विचारलंच कुणाला सर्वात जास्त बोली लागली तर. याच्यामध्ये एक आहे अर्जुन तेंडुलकरच्या बऱ्याच न्यूज होत्या. ओके, सो ऑब्विसली तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून न्यूजमध्ये राहणार. 20 लाख रुपयात मुंबई इंडियन्सने याला घेतलेलं आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवा. बेसिक एकीच्यातलं तेवढंच होतं, बाकी तर मग रेग्युलर आहे. कालचे प्रश्न बघा. प्रणिता गुप्ता ज्या आहेत कामगार खात्यात नियुक्ती. पंजाबमध्ये 90% शेतीमाल जो आहे तो कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विकला जातो, बरोबर. भारतातील एकूण कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी 33% बाजार समित्या पंजाबमध्ये आहे, बरोबर. पंजाबमध्ये 97% शेती सिंचनावर चालते, बरोबर. तीनही बरोबर आहे बघा. भारतीय दंड संहितेच्या कलम 124 नुसार बिनचूक विधान निवडा. ब्रिटिश काळात 1832मध्ये कलमाला आकार आला, बरोबर. 37मध्ये मॅकॉलेने मसुदा बनवला. आणि सर्वात आधी गुन्हा दाखल होणारी व्यक्ती महात्मा गांधीजी नव्हते, तर ते लोकमान्य टिळक होते बघा. ओके, सो ती एक बाब लक्षात ठेवा. सो आणि ब हेच 2 ऑप्शन आहे याच्यामध्ये. ओके, हा इथं नाही आहे. तांदूळ निर्यातीमध्ये फेब्रुवारी 2021मध्ये भारतात जगात कितवा क्रमांक आहे? सो पहिला क्रमांक. स्पर्धा परीक्षांसाठी विनामूल्य परीक्षा प्रशिक्षण देणारी अभ्युदय योजना जी आहे ती उत्तर प्रदेशने आणलेली आहे. त्याच्यानंतर आजचे प्रश्न बघा. संयुक्त राष्ट्राची 26वी हवामान बदल परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात होणार आहे? लंडन, ग्लासगो, न्यूयॉर्क, दिल्ली. मर्जी हॉटलाईन कशी संबंधित आहे? अर्थशास्त्र, क्रीडा, पौगंडावस्थेतील समुपदेशन, सुरक्षित गर्भपात. भारतातील रस्ते सुरक्षेबद्दल योग्य विधान निवडा. जगातील 1% वाहने आणि 11% अपघाती मृत्यू भारतात होतात. अपघातांमुळे महिलांना मानसिक व आर्थिक त्रास सर्वाधिक सहन करावा लागतो. भारतात महामार्गावरील 61% मृत्यू हे केवळ 5% अपघातांमुळे होतात. फक्त अबक. धन विधेयक मनी बिल भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत येतं? कलम 110, कलम 111, 112, कलम 109. 17 फेब्रुवारी 2021 रोजी कोणत्या राज्याने कॅराव्हॅन पर्यटन धोरण राबविण्याचा निर्णय घेतला? आंध्र प्रदेश, मणिपूर, महाराष्ट्र, केरळ. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूयात 11 वाजता द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह.